राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पडला आणि त्यामुळेच आता आपण जर पाहिलं तर रोजच मुख्यमंत्री आपलाच जे पक्षाचा व्हावा यासाठी प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत ते आरती करतात, पूजा करतात आणि त्याच पद्धतीने पुण्यातील सारसबाग मंदिर जे आहे त्या ठिकाणी सिद्धिविनायक गणपतीजवळ आता हे भाजपचे सर्व कार्यकर्ते जे आहेत, माजी नगरसेवक असतील, त्यासोबत शहराध्यक्ष असतील, यांच्या उपस्थितीत इथे देखील होमहवन केलं जाते आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी होमहवन जे आहे ते केलं जात आहे। काय सांगाल, होम हवन करतायत, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे? महाराष्ट्रातले प्रत्येक व्यक्तीचे मनात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, देवेंद्रजी हुशार आणि चांगले व्यक्तिमत्व आहे, देवेंद्रजीच मुख्यमंत्री व्हावे ही प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे। नक्कीच आपल्यासोबत इथे भाजपचे शहराध्यक्ष देखील आहेत, धीरज घाटे। काय सांगाल, होम हवन करताय, मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील का? या राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सिद्धिविनायकाला साकडं घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। आपण पाहताय की सगळ्या देवदेवतांसमोर होम हवन चालू आहे। गणेश याग या ठिकाणी संपन्न झालाय आणि आमची सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे की या राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी, या राज्यातल्या बळीराजाला सुखात ठेवण्यासाठी, या राज्यातल्या वंचित उपेक्षित दलितांच्या कल्याणासाठी, या राज्यातल्या युवकांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी देवेंद्रजींच्या माध्यमातून एक तडफदार मुख्यमंत्री या राज्यातल्या जनतेने निवडून दिलेला आहे। त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही इच्छा आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी आज या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तुमच्याकडून देखील अशा प्रकारे साकडं घातलं जात आहे, देवेंद्र शिंदे गटाकडून देखील अनेक ठिकाणी राज्यभरात आरती केली जाते, त्यांच्याकडून देखील गारणं घातलं जात आहे, कोणाचं गारणं नेमकं बाप्पा ऐकेल? नाही, मला असं वाटतं की आम्ही महायुती म्हणून तिन्ही घटक पक्ष एकत्र आहोत, पण देवेंद्रजी या राज्यातले एक बलाढ्य नेते आहेत। त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। 2.5 वर्षापूर्वी त्यांना मुख्यमंत्री न राहता उपमुख्यमंत्री व्हावं लागलं। आज भारतीय जनता पार्टीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आल्यामुळे आमची सर्व कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे की देवेंद्रजींसारखा या राज्याचा मुख्यमंत्री होणं आवश्यक आहे। त्यामुळे आज आम्ही बाप्पाला मनापासून प्रार्थना करतोय आणि आम्हाला खात्री आहे की हा सिद्धिविनायक, हा गणपती बाप्पा आमची प्रार्थना नक्की ऐकेल। नक्कीच आपल्यासोबत इथे काही नगरसेवक देखील आहेत, माझे नगरसेवक। काय सांगाल, इथे हवन करताय, पूजा करताय, काय वाटतं, गारणं ऐकेल बाप्पा? गेले 2014 पासून या देशाने, या राज्यानं देवेंद्रजी फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व बघितलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली 2 वेळा भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये 100+ असे आमदार निवडून आलेत। भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की यावेळेस नक्की देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे आज सगळ्या देवदेवतांना आम्ही साकडं घालतोय की देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पद भूषवावं ही सर्व कार्यकर्त्यांची आणि या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे। जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाकडूनच देवेंद्र फडणवीस असतील, त्यासोबतच एक शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, प्रत्येक पक्षाकडूनच आता राज्यभरात आरती असेल, त्यासोबतच साकडं जे आहे ते बाप्पाला घातलं जाते। मात्र आता खरं मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। मुनायनपूर आहे, स्विक मिरर।